मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, बऱ्याच दिवसातून आपण राजकीय विषयावरती आज चर्चा करणार आहे. कारण सांगोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं बघितलं तर तरुणांची एक मोठी फळी तयार झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि सांगोल्यातील जो तरुण आहे तो राजकारणामध्ये भसा भरला जातोय. खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून कशा पद्धतीनं राजकारणी चुकीच्या पद्धतीनं काम करून घेत आहेत आणि फक्त राजकारण करण्यापुरता त्यांचा वापर सांगोल्यामध्ये होतोय. आणि याचं वास्तववादी रूप खरं तर काही तरुण माझ्यासोबत या ठिकाणी आहेत आणि ते मांडणार आहेत. तर त्यांची जी काय नाराजी आहे राजकीय मंडळीसोबत, गावगाड्यातील राजकारण, ह्या सगळ्या गोष्टीचं खरं तर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. आणि माझ्यासोबत गावगाड्यातील एक युवक आहे. ह्याच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काय अडचणीत, आपण त्याच्याकडून जाणूया. पहिलं नाव सांगा तुमचं. शशिकांत अण्णासोबत. शशिकांत अण्णासोबत, गाव हंगेरी. बरं, आता काय नेमकी वस्तुस्थिती काय झाली की वस्तुस्थिती म्हणजे शेतकरी कामगार पक्षावर आमचं आतोनात प्रेम होतं. आतोनात म्हणजे आमची तिसरी पिढी आहे. म्हणजे तीन पिढ्या म्हणजे माझे पप्पा, आजोबा, आता मी स्वतः शेतकरी कामगार पक्ष बाबासाहेबांसाठी खूप प्रेम आहे आपलं. बाबासाहेबांवर बरं, आमदार साहेब आपलं खूप प्रेम होतं. पण कसं झालं, सध्या कामच काय होईना. आज आमदार 2 वर्ष झालं. बरं, 2 वर्षाचा मतदान कोणाला केलं? नाही, बाबासाहेबांना जीव तोडून प्रयत्न करून मतदान केलं. पुन्हा जेडपीला सुद्धा आम्ही बाबासाहेबांचंच काम केलं. बरं, जीव तोडून काम केलं. जीव तोडून म्हणजे मनापासून प्रेम करून काम केलं बाबासाहेबांसाठी. मग काय झालं सध्या अडचण काय झाली म्हणजे आता सध्या पाणी नाही, तुम्ही बघताय. पाणी नाहीये. प्लस बाबासाहेब आज 2 वर्ष झालं आमदार होऊन 2 वर्ष. बरोबर. हंगेरक्यात काय काम झालंय ती मला सांगा. पण आम्ही लोकांना काय सांगायचं. म्हणजे हंगेरीत कुठलं विकास हा विकास काम काय 8 लाखाचा कोळशी गाडवस्ती रस्ता आलाय म्हणतो. पण रस्ता नुसता कागदावर अजून त्या रस्त्याचं मुर्मीकरण नाही. बरं, काय करायचं काय आम्ही. म्हणजे हे नुसता पक्षाचे आमदार आम्ही पाठिंबा आहे. बरं, आता उद्या इलेक्शन ग्रामपंचायत, आम्ही लोकांना काय अजेंडा घेऊन जायचं. बरं, हे जी खंत आहे ना, म्हणजे शेतकरी कामगार पक्षासाठी आपण जीव तोडून प्रेम करतोय. 3 पिढ्या. हा 3 पिढ्या रक्ताचा शेतकरी कामगार. आम्ही ज्या टायमाला आमदारकी इलेक्शनला बापू उभा राहिले, दीपक आबा उभा राहिले आणि आपल्या बाबासाहेब, तर आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी असं फोन आम्हाला केलं की तुम्ही मराठी असून तुम्ही बाबासाहेबांना काय करता. कारण की आमच्या जातीवादा सुद्धा झाला. आम्हाला फोन आले, तर आमच्याकडे फोनची डिटेल आहे. पण विषय काय आहे, आमचं प्रेम होतं. कारण की बाबासाहेबांची काम करण्याबद्दल बाबासाहेबांची ही होतं, क्रेज होती. आणि बाबासाहेबांचे लोकांसाठी हे करण्याची, धावपळ करण्याची, काम करण्याची. बाबासाहेब पहिलं फोन वगैरे करतो वाढदिवसात, ते करतील का आता? फोन तर सोडून द्या. बाबासाहेबांचा गाव दौरा किती झालाय त्यांनी सांगू द्या. मी असं बाबासाहेबांना फोन, बड्डेला फोन येत नाही. बड्डेला फोन नाही हो, काम करू द्या. बड्डेला फोन इम्पॉर्टंट नाही. वाढदिवसात जाते असं म्हणते ते लोक. मैताला जाणारी, कारण आज गावच्या आमदार आहेत म्हणजे म्हणजे सांगोल आपल्या तालुक्याच्या आमदार जाणं कामच आहे त्यांचं. त्यांना जनतेने निवडून कशासाठी दिले. काय झालं नाही 78 खेड्यातनं त्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय. त्यांनी आपला प्रश्न तिथं मांडायचा आहे. छावणीचं 2013 छावणीचं बिलच सुद्धा निघालं नाही. परवा पण निधी आणलाय बाबासाहेबांनी 342 अहो, निधी आलाय की मी काय सांगतो आहे. 2 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी आपल्याला हे केलं. 2 रस्ते मंजूर झाले. एका ओळखोशी आणि एक आपला हे जाय तुमच्या गावात. आमच्या गावातले 2 रस्ते मंजूर झाले. पण ते रस्ता अजून झालंच नाही. 2 वर्षात जर रस्ता झाला नसेल तर मग काय करायचं तुम्ही मला सांगा की. मग राहिली 3 वर्ष. 3 वर्षात पुन्हा ही रस्ता तयार करायचं, पुन्हा सांगायचं का ही काम केलं म्हणून. एका अंगेरके गावात जर 2 रस्ते येत असेल तर आमदार होऊन मग काय करता मला तुम्ही सांगा. मग आता 342 कोटी निधी आणलाय. पण आता आणलाय की म्हणजे कागदावाला या अंमलात असतो तर पुढचं 5 वर्ष यायची. बाबासाहेब जातीचं राजकारण येणाऱ्या काळात करतील वाटतंय. ते जातीचा राज करू द्या नाही तर पोरांचा उपयोग करून घेतील राजकारण. अहो आम्ही तरुण पिढी त्यांच्याच पाठीमागे आहे. आम्ही अजून पण सांगतो, पण तुम्ही जनतेत सहकार्य व्हा आणि जनतेचं काय काम करा. काम 2 वर्षात केलंच नाही. अहो काय केले तुम्ही सांगा की मला. तुम्ही आज मीडिया, तुम्ही सोशल मीडिया करताय. आता काल मुद्दे चांगले मांडले त्यांनी. अहो अधिवेशनात मुद्दे मांडले की, पण ते मुद्दे अंमलात येणार हे जर काय ना लाईटचा प्रश्न. बापूने काम केलंय, पण बापूला आम्ही काय बापूच्या पक्षाने नव्हतो, पण त्यांनी काम केलं हे मान्य करतो आम्ही. बापूने काम बरं, त्यांनी टक्केवारी खाऊ द्या, कसं करू. दीपक आबांचं वर्चस्व, आबांचं पण वर्चस्व आहे, मान्य आहे की. आबाचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. त्याशी लाईटीसाठी मोर्चा काढला, त्यांनी भरपूर काम चांगलं केलं. पण लाईट काय 2 दिवस आली पुन्हा बंदच झाली. तात्पुरतं गाजर दावलं हे शेतकऱ्यासाठी. आज आम्ही मी शेतकरीच आहे. मी काय सर्वसामान्य शेतकरीच आहे. मी मस्त हंगेरी गावचा माझी सरपंचाचा पोरगा आहे, शेतकरी आहे. सध्या घरी 4-5 गायी आहेत त्या दूध काढून. पण लाईट ज्या टायमाला आपण दूध काढायला जातो त्या टायमाला लाईट नसते. लाईट नाही. मग काय करायचं. दीपक आपण सोडवला प्रश्न नुसता गाजर दाखवण्यासारखा झालाय. गाजर पेक्षा पण वाईट हे केलंय त्यांनी. लोकांना पहिलं ते गाजर लावून चुना लावण्यावरच परिस्थिती केली. इकडची आता परिस्थिती भागामध्ये शाजीबापूंचं आबांचं वर्चस्व आहे का ह्या भागामध्ये? शाजीबापू आबांचं वर्चस्व पहिलं होतं. आता आमदार साहेबांची क्रेज होती. आमदार साहेब त्यासाठी तर निवडून हंगेरी गावात ग्रामपंचायत आपल्या ह्याच्या आमदारकीच्या टायमाला हंगेरी गावातनं
लीड आहे आम्ही जीव तोडून काम केलं हे सांगतोय बाबासाहेबांना लीड आहे की आम्ही जीव तोडून काम केलेलं लीड आहे देणार का येणाऱ्या आता लीड विधानसभेला? कसं अहो लीड द्यायचा विषयच येत नाही आता कारण की आम्हाला नाराज आहे आम्ही उघड जाहीर नाराजगी आहे आमची त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षावर शेतकरी कामगार पक्षावर नाराजगी आहे. का त्यांच्या आम्ही काय- नेतृत्वावर? नेतृत्व म्हणण्यापेक्षा त्यांनी जे कार्य करते ते चुकीच्या मग पद्धतीने स्वर्गीय गणपताबांचे विचार संपले वाटते का? कारण जुनी पिढी आता ही नवीन पिढी विचार संपवलेत संपले नाहीत संपवले त्यांनी संपवलेत. संपवले बरं, मग त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या काळात धोक्यात जाऊ शकतो का? 100%. कारण की तळगाला आज माझ्यासारख्या 3 पिढ्याचा शेतकरी कामगार प्रेम करणारा माणूस नाराज आहे मग आता या पिढीला आम्ही काय सांगायचं बरं बरं एखादी आज उद्या ग्रामपंचायत लढवायची आम्हाला तर आम्ही काय सांगायचं की काम केले म्हणून काय मी एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याला काय सांगायचं ते सरळ गेल्यावर का म्हणते लाईट नाही बरं. मग काय बरं मांडायचा मुद्दा काय त्यांच्यामध्ये म्हणजे काय विजनच नाही समोर हा आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काय मुद्दा मांडायचा पुढे तुम्ही सांगा मला. मग प्रत्येक ठिकाणची अवस्था अशीच आहे का फक्त गावातली इथली? मी आमच्या गावापुरती मी सांगू शकतो बरं बरं बरं. मग इथली परिस्थिती हा एकदम परिस्थिती भयंकर आहे. फक्त मी बाबासाहेबांना समस्या काय काय आमदार गावातल्या साहेबांना समस्या काय आहेत? गावातल्या समस्या काय काय आहेत त्याला? सध्या पाण्याची बिकट परिस्थिती आता येवी आपल्या जत तालुक्यात येतं बरं. तिथं पाणी भरपूर आहे आपल्या अजून पेरणी नाही म्हणजे जत तालुक्यात पाणी जत पाणी आहे बरं. आपल्या गावात पाणी नाही प्यायला पाण्याची वांदा आहे सध्या सांगोल्यामध्ये हंगेरीत पाणी नाही पाणी नाही प्यायला पाण्याची वांदा आहे सध्या बरं पाठीमाग येत होतं का पाणी पाठीमाग येत होतं ना तर त्यावेळेस कामदार शाजीप होते का बाबासाहेब नाही शहाजी बापाच्या काळात पण पाणी येत होतं हा, हा. बाबासाहेब काळात पाणी आलेलं नाही आलं नाही पाणी नाही आलेलं पाणी मग तुम्ही काय फोन वगैरे बाबासाहेबांनी केले ते असं फोन वगैरे आमचे नेते करतात फोन बरं मग तरी पण त्या पाठपुराव्याला काही यश आले पाठपुराला येत नाही अहो मी म्हणतो काय आपण मग 4 चार लोक गोपीचंद पडळकर आमदार आहेत मग त्यांचं काही वर अधिकारी ऐकतील का असं काय काय की आता बाबासाहेबांनी ती ठरवायला पाहिजे कारण की जनता आपली सांगोल तर का मागे राहतो ते बाबासाहेबांनी ठरवायला पाहिजे ना पण आता पण 3 वर्ष आहेत की अजून बाकी काम करतील मग 3 वर्ष तेच सांगतोय आम्ही पक्षावर फक्त नाराज आहे आम्ही काही पक्ष सोडलाय असं म्हणत नाही अजून पण आमच्या रक्तात शेकापच आहे फक्त त्यांनी काम करावं हे आमचे अजेंडा आहे फक्त लोकांचं काम करावं गावजवळ करावं लोकांची काय समस्या आहे ती मांडावं बाकी काय विषय नाही जाणून घेतली हा, जाणून मग घ्यायचं गावाकडे पाहिजे ना. दौरा किती वेळा झाला आतापर्यंत आमदार झाल्यापासून? आमदार झाल्यापासून 4-5 वेळा झालेला आहे बरं खास अशा काय बैठक वगैरे झाली त्यात विषय असे काय? विषय बैठकीचा नाही झालेला कधी फक्त कार्यक्रमासाठीच बाबा ज्याचा काय कार्यक्रम असेल तर बरं. मग आता सांगोल्यातली आता इथली जर परिस्थिती अशा गावात तरुण पोरं एवढी जर आक्रमक झाली असतील नाराज झाली असतील तर तालुक्यातली सुद्धा पोरांची परिस्थिती व्हावी आवश्यकता आहे अपवाद आवश्यकता आता ते तर होऊ शकणार 100% कारण की बाबासाहेबांची क्रेज होतं मी काय बोलतो 100% बाबासाहेब क्रेज होतं म्हणूनच बाबासाहेब निवडून आले बरं मग आता ते पण क्रेज ते राहिलेलं क्रेज नाही. कमी झालंय कमी झाले कमी झालंय मग आता ह्या पोरं असतील किंवा एक पिढी ह्याच्यावरती पूर्ण नाराज आहे नाही नाही मी वैयक्तिक माझ्या जी तरुण पिढी आहे ती नाराज आहे सध्या 100% 100% नाराज आहे बरं, मग आता बाबासाहेबांना काय सांगणार आहे ह्याच्या माध्यमातून नाही बाबासाहेब मी एकच सांगतोय साहेब मी शेतकरी कामगार पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे आम्हाला बरेच आणि लोकांनी हिनवलं की तुम्ही मराठीत असून शेतकरी कामगार कसं प्रेम आहे कारण की बाबा आमचं हा जो हे आहे की तुम्ही फक्त जनतेचं काम करण्याचा प्रयत्न करा बाकी काही सुद्धा नाही आम्ही काही पक्षावर नाराज नाहीये काही नाहीये बरं पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं जाते असं काय परिस्थिती नाही आहे डावलेलं असं? म्हणजे सध्या त्यांच्या हातात सत्ताही नाही ते त्याच्यामुळे हे होत नाही काम ही मान्य करतो आम्ही पण तुम्ही काहीतरी एक पर्याय करा आणि काम करण्याचा प्रयत्न करा हेच म्हणणं आहे बाकी कारण की आम्हाला पुढं भविष्यात तुम्हाला आमदार साहेब करायचं असेल तर आम्हाला काहीतरी गावामध्ये तुम्ही कामं द्या हे करा कामं करा गावची पण आता बघितलं तर सध्या तरुणांना खरं तर बेरोजगारीची मोठी समस्या आहे आणि तरुण खऱ्या अर्थाने ह्या राजकारणात सक्रिय झालाय राजकारणात पैसे मिळवता येते का राजकारणात पैसे मिळवता येतं म्हणजे काय काम आलं तरच होणार ना नाही पण तुमच्यासारख्या तरण्या बांड पोराला पैसे मिळवता येते का राजकारणात कसं मिळवणार पैसे तुम्ही सांगायचे मला मग आता तुम्ही बेरोजगारी खरं तर सोडून एक अहो, प्लॅटफॉर्म कुठल्या तर मी म्हणतो आमदार साहेब आपलं मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबाला ही करून कुठल्या जागा कंपनी मोठी एखादी आणून रोजगार करण्याचा निवडणुकीत त्यांनी आश्वासन दिली होती एमआयडीची मग दिले ते म्हणूनच आम्ही नाराज आहे ना आम्ही कशाला नाराज आहे मग आम्ही पक्षावर नाराज कशासाठी काहीतरी लोकांचं भलं व्हावं ही काम करायचं काहीच केलं नाही नाही काम करण्याचा ते आता बोललं का बाबासाहेब म्हणतात आपल्या हातात सत्ता नाही आपण अपक्ष निवडून राहिलो आहे त्याच्यामुळे हे झालंय मग ते पण त्यासाठीच म्हणतोय तुम्ही कुठला जर पक्ष राहा नाही कुठल्या जर पक्षात प्रवेश करा थांबा 2 मिनिटं. हा बरं आणि काम करा म्हणजे लोकांचं काम करण्याचं हे पाहिजे आपल्याला आपण काय मुख्यमंत्री होणार नाही पण आपल्याला जनता तर आपली सांभाळायला पाहिजे भले तिथं वर सत्ता कुणाही पण आपल्या सांगून तर शेतकरी कामगार पक्षाचाच झेंडा फडकला पाहिजे एवढंही माई निश्चित सांगतो बाबासाहेबांना पण आता कामच नाही म्हणता कसा फटकावा अहो मग त्यासाठी जर पुढचे 3 वर्ष आहेत त्यात तर प्रयत्न करा नसेल तर झेंडा फडकणार नाही याची दुःख काय मला दुःख आहे हा आणि पण आमचं काही कट्टर कार्यकर्ते त्याचं वाईट वाटतंय कारण की शेतकरी कामगार आमच्या 3 पिढ्या गेली आणि आम्हाला पक्ष सोडावी अशी आमच्या मनात स्वभावना नाही गणपता बहुतेक तवाजी नाताच्या परिस्थितीत काय बदल झालाय अहो गणपतराव साहेबांचं काम हे कायद्यावर बोटूनच होतं हा मग आता ह्यांचं नाही कायद्यावरती कायद्यावर बोटून प्रशासनावर प्रशासनाला वचक वचक नाही हे जी खंत आहे आम्हाला
म्हणजे सक्षम नेतृत्व सक्षम नेतृत्व करून परिसरावर वचक राहिलीच पाहिजे. अहो शेतकऱ्याला लाईट जर तुम्ही मला सांगा देत नसेल हे करायचं चालायचं, काय करायचं? म्हणजे वाईट परिस्थिती करून हा, टाकली. आज मला तुम्ही सांगा 6लाच लाईट जाते. तालुका विकायची परिस्थिती आणली आहे थोडक्यात. तालुका विकण्याचा विषय नाहीये. कारण विकास नसल्यामुळे विकास लागणार ना. नाही, विकास नाही, विकासासाठी बघा प्रयत्न करा म्हणतो आम्ही. 3 वर्ष राहिली तर आपल्यापाशी 3 वर्षात तर प्रयत्न करा, जेणेकरून जनता आपल्या पाठीशी राहील आणि आपल्याला पुढच्या 25 वर्ष 29ला पुन्हा आपल्याला लाल बावटा फडकावा लागेल, हीच आपली भावना आहे, बाकी काय नाही. तर माझ्यासोबत तर गावगाड्यातील पोरा येते, ह्यांच्या भावना शेतकरी कामगार पक्षाबद्दल, त्या नेतृत्वाबद्दल अशा पद्धतीचे आहेत. कारण या नेतृत्वानं सांगोला तालुक्यामध्ये सक्रिय झालं पाहिजे, लोकांच्या समस्या मांडल्या पाहिजेत, लोकांचे प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, प्रशासनावरती खरं तर वचक असला पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी मांडलेत. नसेल तर लाल बावटा जो आहे तो 2029ला सांगोल्यातून हद्द पार होईल अशी युवकांची भूमिका आहे. त्यामुळं वेळेतच या नेतृत्वानं सांगोल्यामध्ये विकासाचा झपाटा लायला पाहिजे. यामुळे ही सांगोला तालुक्यातील जी तरुणी बांड पोर आहे ही पेटून उठले.